आता आढावा घेणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्यांचा। विधानसभेची मॅच महायुती जिंकणार तर आम्ही टीम इंडिया सारखंच खेळणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। अर्जुनाचं लक्ष मासा होता तसं आमचं लक्ष विधानसभा। आगामी विधानसभा निवडणूक हेच आमचं लक्ष। शरद पवारांची विधानसभा निवडणुकांबाबत प्रतिक्रिया। सांगितलं तसं माणसांच्या डोळ्यामध्ये तसं आज आमच्या सगळ्यांचं लक्ष उद्याची महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आहे। लोकसभेच्या स्ट्राइक रेटनुसार विधानसभेतही आमच्या जास्त जागा निवडून येतील। विधानसभेत जास्तीत जास्त जागा आणण्याचा प्रयत्न करू, खासदार संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया। मठाने किती जागा लढवल्या, किती आल्या हे आपण बघितलं। आम्हाला उमेदवारी थोडी उशिरा मिळाली, त्याच्यामुळे थोडाफार आम्हाला जागा आणखीन काही वाढल्या असत्या, पण ठीक आहे। विधानसभेला आम्ही निश्चित जास्तीत जास्त जागा कशा येतील याच्यासाठी प्रयत्न करू। पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या 16 नगरसेवकांनी घेतली शरद पवारांची भेट। रात्री उशिरा मोदी बागेत जाऊन पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा। महाराष्ट्र हितासाठी एकत्र राहावं म्हणून नगरसेवकांनी भेट घेतली। आधीचा निर्णय हिताचा नव्हता असा नगरसेवकांचा निष्कर्ष। शरद पवारांची प्रतिक्रिया। निवडणुका आल्यामुळे सरकारला लाडकी बहीण भाऊ आठवते। लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर निशाणा। आल्यामुळे त्यांना लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागलंय। खूप जुमल्यांचा पाऊस हा अपेक्षितच होता, त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही बजेट बघून। शरद पवार अनेकदा मुख्यमंत्री राहिले। सुप्रिया सुळेंनी याआधीच त्यांना सूचना करायला हव्या होत्या। रावसाहेब दानवेंचं लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर। सुळे आणि त्यांचे वडील या राज्याचे अनेक वेळेस मुख्यमंत्री राहिले। खरं म्हणजे त्यांनी जे अगोदर त्यांना सूचना करायला पाहिजे होती, पण त्या महिला असून महिलेच्या संदर्भात अशा प्रकारचं बोलणं मला असं वाटतं त्यांच्या योग्यतेला शोभत नाही। फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री झाला तर अडचण होते। करिअर पॅशन बाबत बोलताना फडणवीसांकडून उदाहरण देताना उद्धव ठाकरेंवर टीका। तर आपल्या पॅशनला करिअरच्या रूपात घडवणं गरजेचं। करिअर आणि पॅशन वेगळं असेल तर अडचण होते, फडणवीसांचा टोला। मैं किसी व्यक्ति की बात नहीं कर रहा हूँ, पर एक एग्जाम्पल दे रहा हूँ कि एक एक्स व्यक्ति है जिसको फोटोग्राफी में इंटरेस्ट है, उसका पैशन फोटोग्राफी और वो मुख्यमंत्री बन जाए तो प्रॉब्लम होता है। मतलब ऐसा नहीं है कि मैंने किसी का नाम नहीं लिया, मैं केवल एग्जाम्पल के तौर पर कह रहा हूँ। उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्राचं चित्रही उत्तमच काढलं जाईल। फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिलेले नाहीत। फडणवीसांच्या ठाकरेंवरील टीकेला राऊतांचं उत्तर। उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्राचं चित्र उत्तम काढलं जातं। देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिलेले नाहीत, इतकंच मी सांगू शकतो। संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणातील अदखलपात्र विदूषक। राऊतांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला आशिष शेलारांचं प्रत्युत्तर। खडकवासला विधानसभा मतदारसंघातून रुपाली चाकणकर इच्छुक। खडकवासल्यात मला लीड आहे, विधानसभेला आढावा घेणार। अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया। 5 वर्षापासून मतदारसंघामध्ये काम करते। विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही लीड दिले। माझ्या प्रभागामध्ये 6800 मतांचं लीड आहे। माझ्या बूथवरती लीड आहे, म्हणजे माझ्या जनतेने मला स्वीकारलेलं आहे। पदाधिकारी मला विधानसभा लढा असा आग्रह करतात तर राज्यात माझ्यासह 5 विधानसभांच्या जागांवर लक्ष। शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांची प्रतिक्रिया। सगळ्या समर्थकांचं मला ते साहेबांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतिशय आग्रह आहे। सद्यस्थितीमध्ये तर आम्ही 3 ते 5 जागांवरती लक्ष केंद्रित करतो आहोत। विनायक मेटेंच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये अभिवादनाचा कार्यक्रमानिमित्त ज्योती मेटे आणि जरांगे एकाच व्यासपीठावर। बॅनरवर मनोज जरांगे आणि ज्योती मेटेंचा फोटो। पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत गेल्यानं येणारा काळ आमच्यासाठी कठीण असणार, टीडीपी आणि जेडीयूच्या खासदारांनी सांगितलं। सामनातून संजय राऊतांचा दावा। लोकसभा निवडणुकीत थेट लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न केला गेला। आता विधानसभेसाठी लोकांना लाच देण्याचा प्रकार। राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर राऊतांची टीका। लोकसभा निवडणुकीमध्ये थेट
लोकांना मतदारांपर्यंत पैसे पोचवून मतं विकत घ्यायचा प्रयत्न केला. या विधानसभा निवडणुकीआधी जनतेच्या पैशातून मतं विकत घेण्याचा हा थेट प्रयत्न ही लाच आहे. पैसे वाटल्याचे संजय राऊतांचे आरोप बिनबुडाचे. राऊतांनी एखादी निवडणूक लोकांमधून लढवून दाखवावी. राऊतांच्या टीकेला खासदार संदीपान भुमरेंचं उत्तर. छत्रपती संभाजीनगरमधील संदीपान भुमरेंच्या कार्यालयासमोरील बॅनरमुळे चर्चा. भुमरेंचा मुलगा विलास भुमरे आणि ठाकरे गटाच्या उदयसिंग राजपूत यांचे एकाच बॅनरवर फोटो. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये केंद्र सरकारच्या आयात धोरणाविरोधात स्वाभिमानी संघटना आक्रमक. निर्णयाच्या अध्यादेशाची होळी करत स्वाभिमानीकडून निषेध व्यक्त. अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळेंची गोळ्या घालून हत्या. गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा सुरू. परळीतील बँक कॉलनी परिसरातली घटना. परळीतील सरपंचावर गोळीबार प्रकरणात शरद पवार गटाच्या बवत गित्तेंवर गुन्हा दाखल. पैशांच्या वादातून हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती. कुंडलिक खांडे आणि पंकजा मुंडेंचा 26 जूनला एकाच गाडीतून प्रवास. व्हिडिओ व्हायरल. तर 27 जूनला पंकजा मुंडेंना लोकसभा निवडणुकीत धोका दिल्याचं वक्तव्य करणारा कथित ऑडिओही व्हायरल. मुंबई सत्र न्यायालयातील न्यायाधीश राहुल रोकडेंची बदली. शिखर बँक घोटाळा, महाराष्ट्र सदन आणि कलिना मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळा, भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणाचे खटले अंतिम टप्प्यात होते. शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंच्या संसदेत गरजतो शिवनेरीचा आशावा या पुस्तकाचं 4 तारखेला प्रकाशन. पुण्यातल्या टिळक स्मारक मंदिरात प्रकाशन सोहळा होणार. सकाळ प्रकाशनातर्फे या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली मन की बात. पंतप्रधान मोदींकडून एक पेड मां के नाम या अभियानाची घोषणा. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची पोलखोल करणार. आचारसंहिता संपल्यावर मीडियासमोर याद्या घेऊन बसणार. पंकज जावळे लाच प्रकरणावरून निलेश लंकेंचा निशाणा. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ. पायी दिंडीचा आज पुण्यात पहिला मुक्काम असणार. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखीचा आज पिंपरी चिंचवडमध्ये मुक्काम. भक्तिमय वातावरणात पालखी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्याच्या सूचनेनंतरही नदी फेसाळलेलीच. इंद्रायणी नदी प्रदूषणग्रस्त झाल्याने वारकऱ्यांसह स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर. पुण्यात केमिकल कंपन्यांमुळे इंद्रायणी नदी प्रदूषित. उद्योजकांकडून वसुली सुरू. कुठलीही कारवाई होत नाही. विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका. पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल. गणेशखिंड रस्ता आणि एफसी रोडसह अनेक मुख्य रस्ते बंद. आज तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचं पुण्यात आगमन. सुप्रिया सुळे तुकोबांच्या पालखीच्या दर्शनाला अडचणीत असल्यामुळे बळीराजाला न्याय मिळू दे. सुळेंचं तुकोबांकडे साकडं. पंढरपुरात एका भाविकाकडून विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी 221 किलोची चांदी अर्पण. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या लाकडी मेघडंबरीला चांदीनं मढवण्याचं काम सुरू. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडेंनी पुण्यात जंगली महाराज मंदिरात घेतलं दर्शन. वारीत सहभागी होण्यासाठी शिवप्रतिष्ठानचे असंख्य धारकरी पुण्यात दाखल. देशात उद्यापासून नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी. भारतीय न्याय संहितेमध्ये नवीन 20 कलमं वाढवली. नव्या फौजदारी कायद्यांमध्ये जवळपास 177 कलमं बदलली. तर आधीपासूनच दाखल असलेले गुन्हे जुन्याच कलमांनुसार चालणार. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. ठाणे ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल दरम्यान ब्लॉक असणार. मुंबई, ठाणे, पालघरला आज मुसळधार पावसाचा इशारा. रायगड, पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. तर मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता. मुंबईत अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी. तर आजही जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे शहादा, तळोदा आणि धडगाव तालुक्यात पेरण्यांना वेग. तर जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ. अहमदनगरच्या शिर्डीमध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत. पावसानं पाठ फिरवल्यामुळे चारा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. शहापुरात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं परिसरातले धबधबे प्रवाहित. मुंबईतल्या पर्यटकांची चौंडे धबधब्यावर मोठी गर्दी. भुसावळच्या हातनूर धरणाचे 6 दरवाजे 50 मिलीमीटरनं उघडले. हातनूर धरणात सध्या 51% पाणीसाठा शिल्लक.
नवी मुंबईतील अनेक भागात पावसाची हजेरी, बेलापूरमध्ये दमदार पावसाची हजेरी, सर्वत्र ढगाळ वातावरण. नाशिक शहराच्या 342 कोटींच्या पाणी पुरवठा सुधार योजनेचा प्रस्ताव नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे सादर. अमृत 2 योजनेअंतर्गत प्रस्तावाला शिखर समितीची मान्यता मिळणार. गोंदिया जिल्ह्यात 37,000 शेतकऱ्यांना पीक कर्ज, जिल्हा बँकेची पीक कर्ज वाटपात आघाडी तर राष्ट्रीयकृत बँकांकडून केवळ 10% कर्जाचं वाटप.